तर बांगलादेशमधल्या अभूतपूर्व हिंसेमुळे विद्यार्थी आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी आपल्या मायभूमीतनं पलायन करावं लागलं। सोमवारी दुपारी 3:15ची वेळ होती। शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याची आणि देश सोडल्याची बातमी अधिकृत झाली आणि बांगलादेशच्या गणभवनात आंदोलनकर्त्यांनी घुसखोरी केली। हसीना यांच्या बांगलादेशमधल्या पलायनानंतर त्यांनी राजकीय आश्रयासाठी भारताची वाट धरली। शेख हसीना अस्वस्थ बांगलादेशमधनं भारतात कशा पोहोचल्या हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर देश सोडण्यासाठी बांगलादेशच्या आर्मीनं शेख हसीना यांना लष्कराचं हेलिकॉप्टर दिलं। त्याच हेलिकॉप्टरच्या मदतीनं शेख हसीना यांनी आपलं सरकारी निवासस्थान सोडलं आणि त्या थेट पोहोचल्या बांगलादेशच्या आर्मी एअरबेसवर, जिथून बांगलादेश हवाई दलाच्या C-130J या एअरक्राफ्टनं त्यांनी थेट भारताच्या दिशेनं कूच केलं। शेख हसीना यांच्या एअरक्राफ्टचा कोड होता AJAX 1431। या विमानामध्ये बांगलादेशातनं पलायन केलेल्या शेख हसीना असल्याचं समजलं आणि फ्लाइट ट्रेडरवरती हे विमान सर्वाधिक ट्रॅक केलं गेलं। सोमवारी दुपारी 3-3:30च्या आसपासची वेळ होती। भारतीय वायुसेनेच्या रडारनं बांगलादेशातून कमी उंचीवरनं जाणाऱ्या या एअरक्राफ्टला डिटेक्ट केलं। या एअरक्राफ्टला भारताच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली। बांगलादेशमधली अस्थिरता आणि शेख हसीना यांचं पलायन यांची कल्पना असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी या प्रवासादरम्यान पूर्ण खबरदारी घेतली। भारताचे टॉप ऑफिशियल्स यामध्ये इन्व्हॉल्व होते। देशाचे एअर चीफ मार्शल VR चौधरी आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जातीनं या ऑपरेशनवरती नजर ठेवली। सगळ्या घडामोडींची माहिती चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल जॉन्सन मॅथ्यू यांना दिली जात होती। या एअरक्राफ्टला भारतातल्या लँडिंगला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था सुद्धा अगदी चोख होती। पश्चिम बंगालमधल्या हाशिमारा एअरबेसवरच्या 101 स्क्वॉड्रनमधली 2 राफेल विमानं सुद्धा तैनात झाली होती, जी बिहार आणि झारखंड यांच्या पट्ट्यामध्ये गस्त घालत होती। अखेर संध्याकाळी 5:45च्या आसपास शेख हसीना यांचं एअरक्राफ्ट गाझियाबाद जवळच्या हिंडन एअरबेसवरती उतरलं। हसीना यांची एअरबेसवरती भेट घेण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल स्वतः उपस्थित होते। मग याच एअरबेसवरती अजित डोवाल आणि शेख हसीना यांची जवळपास 1 तास मीटिंग चालली। अजित डोवाल यांनी बांगलादेशमधल्या परिस्थितीचा सगळा आढावा घेतला आणि यानंतर अजित डोवाल यांनी या सगळ्या घडामोडींची माहिती दिली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना। काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार शेख हसीना यांना सध्या दिल्लीजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवलं गेलंय। या दरम्यान शेख हसीना आपल्या मुलीला सायमा वाजेद यांनाही भेटण्याची शक्यता आहे। सायमा वाजेद कोण आहेत तर सायमा या दक्षिण पूर्व आशियासाठी WHOच्या प्रादेशिक संचालिका म्हणून काम पाहतात। शेख हसीना या भारतातनं इंग्लंडला UKला जाण्याची सुद्धा शक्यता आहे, जिथे त्यांनी राजकीय आश्रयासाठी अर्ज केल्याची माहिती मिळते। शेख हसीना यांची बहीण शेख रेहाना या ब्रिटनच्या नागरिक आहेत, तर रेहाना यांची कन्या ट्युलिप सिद्दीक या UKच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार आहेत। ब्रिटन सरकारकडनं हसीना यांच्या राजकीय आश्रयाच्या अर्जावर अजून तरी निर्णय आलेला नाहीये आणि तो निर्णय येईपर्यंत त्या भारतातच थांबतील असा स्ट्रॉंग अंदाज व्यक्त होतोय।